काही देणं घेणं नसताना बाई उगाच गंगादादाच्याच आमच्या माग लागायला लागली झाले भाऊ आहे का अरे बाबा ते भाऊ भाऊ म्हणून तसं प्रकरण झालंय भाऊ तू लई भाऊ नंतर नंतर लई जीव लावू एक घास दोघ जण बसून खाऊ कलाकारांना काही बोलू नका कारण माझे कलाकार अजिबात असं कोणीकडे बघणारे कोणाला उचलून टाकून बोलणारे कलाकार नाहीत माहिती नांदेड होय नांदेड आणि बाई म्हणणं काय की जनरल नॉलेज वाचावं लागते परभणीला काय बीड आपल्या जवळच आहे म्हणून नॉलेज वाचावं लागते तुम्हाला माहित आहे का भोतमांगे प्रकरण घडलं म्हणून तुम्हाला माहित आहे का आता येड म्हणाव की ह्या बाईला शान म्हणाव मलाच कळायला मार्ग नाही संदीपभाऊ मी काही बोलणार गेलो ते बोललेलं सांगायलो आता कोणाला माहित नाही भोतमांगे प्रकरण कोणाला नाही तुमच्या परभणीचं संविधानाची विटंबना झाली म्हणून एक वडार समाजाचा मुलगा त्यांनी श्रीवंशी स्वतःच्या प्राणाची आहुती दिली पण तुमच्या परभणी जिल्ह्यातला नव्हता रे बापा ते लातूर जिल्ह्यातला होता उगा तुमचं नावाला गाव आहे काय की नाही जगात जर्मनी म्हणा भारतात परभणी उगाच नको तिथं फसले काढायला परभणी का तुझी जर्मनी तुझी परभणी बाई शिमाजी हे कलाकाराचं गाव आहे महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी गायक सुमेशजी येडगे आज माझा छोटा भाऊ अख्खा महाराष्ट्र फिरतोय अर्धा आंध्राच्या वरी त्यांनी कर्नाटक आंध्रात फिरलाय आमचे काशीनाथजी येडगे काका त्याचबरोबर आमचे येडगे काका सुंदर गातात तबला वाजवतात म्हणजे मुंबईचा वार्ताहर त्या नाशिकात असतो मुंबईचा वार्ताहर त्या नाशिकात असतो आणि या गाणाऱ्यापेक्षा हुशार या रसिकात असतो स्वतःचा मोठेपणा मी लई मोठा आहे तू लई मोठा आहे हे सांगण्यामध्ये काहीच अर्थ नाही शिमाजी म्हणून कवी काय लिहितात पहा क्या करूं लेके सा